आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। हत्ती घराण्यातील चौथ्या पिढीच्या तथा जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवारातील सर्वात तरुण चेहरा असणाऱ्या मल्लिकार्जुन शिव हत्ती यांचा अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम। जत शहरात नव्हे तर संपूर्ण तालुक्यात हत्ती घराण्याचं योगदान हे मोलाचं असून सर्वश्रुत असं आहे। गेली अनेक वर्ष दुष्काळाने ग्रासलेल्या जत शहराला पाण्यासाठी वणवण करावं लागत होतं। अशा परिस्थितीत हत्ती घराण्यानं निस्वार्थ भूमिका ठेवत सामाजिक सलोख्याचं भान राखत पाणी तथा जनावरांना चारा देऊन दुष्काळाची दाहकता कमी करण्यात त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आहे। या हत्ती परिवारातील चौथ्या पिढीच्या सुप्रसिद्ध व्यापारी माननीय शिव हत्ती यांचे चिरंजीव मल्लिकार्जुन हत्ती यांनी जत नगर परिषद निवडणुकीकरता बलाढ्य अशा उमेदवारांच्या यादीत अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्धार पक्का केलाय। त्यांच्या अंगी असणारे हत्ती घराण्याचे सामाजिक कार्य तथा जत नगर परिषदेच्या विकासासाठी भन्नाट अशा योजनांचा वापर करून नगर परिषद सक्षम कशी उभे राहू शकते यावर केलेला दृढ अभ्यास याच्या जोरावर सदरची निवडणूक आपण लढणार असल्याचं मल्लिकार्जुन हत्ती यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले। ऐकूया त्यांचे अभ्यासू मत। नमस्कार, मी मल्लिकार्जुन शिवानंद हत्ती राहणार जत। मी नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष असा मी अर्ज दाखल केला आहे। मला सांगा हत्ती साहेब, आपण एवढी अशी ही मोठी निवडणूक चालू आहे आता सध्या ही रणधुमाळी एवढ्या मोठ्या पद्धतीने अनेक जणांनी अर्ज दाखल केलेले आहेत। बलाढ्य असे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असताना आपण कोणत्या अनुषंगानं आणि कशा पद्धतीनं आपण हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, काय अजेंडा ठेवून आपण हे अर्ज दाखल केलेला आहे आणि असं म्हणजे तुम्ही हत्ती परिवारा संदर्भात तुमचं थोडीशी माहिती व तुमचा असणारा अजेंडा राजकारणाचा म्हणजे आता कसं निवडणूक लढवणार आहे याचा आम्हाला थोडासा अल्प खुलासा करावा अशी मी आपणास विनंती करतो। माझ्या घराणा हत्ती घराणा म्हणजे रेवाप्पा हत्ती हे प्रसिद्ध व्यापारी होते। मग ते जुनी एक 50-60 वर्षापूर्वी त्यांनी व्यापारी होते। मग त्यांनी आहे की नाही समाजकारण खूप केलेलं आहे त्यांनी। मग त्यामुळे आहे की नाही जरा लोकांना विश्वास खूप होता आमच्या घराण्यामुळं। मग आता काय झालंय, आता नेमकं म्हणजे मी मेन अजेंडा म्हणजे राजकारणात उतरायचं कारण काय म्हणजे बलाढ्य विकासाचा विचार घेऊन मी उतरणार आहे। विकास माझं तात्पर्य हे आहे, विकास म्हणजे नुसतं म्हणायचं विकास नाही, विकासाचा अजेंडा मेन म्हणजे काय आहे की जत नगर परिषद जतच्या जनतेला की सेवा पण व्हावं तसंच नगर परिषदचा इन्कम सोर्स पण व्हावं असा अजेंडा धरून मी उतरलेलो आहे। अच्छा, मला सांगा आपलं शिक्षण आणि थोडीशी बॅक हिस्ट्री याच्या संदर्भात काय? माझी शिक्षण बघा, मी विजापूरमध्ये डिप्लोमा माझा झालेला आहे। मग त्यानंतर मी बेंगळूर MS रामाय कॉलेजमध्ये मी सिव्हिल इंजिनिअरिंग काम केलेलो आहे। अच्छा, आता तुम्ही विकासात्मक दृष्टिकोनातून ही निवडणूक लढवायचा आपण निर्धार केलाय। नेमके असे कोणते तुमच्याकडे धोरण आहेत किंवा कुठल्या मुद्द्यावर कोणत्या आधारावर तुम्हाला असं वाटतं की जत नगर परिषदेचा विकास हा सक्षमपणे आणि अतिशय सुंदरपणे करता येतो असं तुमच्याकडे जर डोक्यात असलेलं गणित आहे ते थोडं आम्हाला कळेल का? आता मी गेली 1-2-3 महिना मी बघत होतो की आमच्या जतला खूप बरेचसे फंड उपलब्ध झालेले आहेत। अच्छा, मग मी त्या सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मला एक अंदाज आहे की किती ह्याच्यामध्ये काय काय होऊ शकते, विकासाची कामं, बिल्डिंग म्हणा, रस्ते म्हणा, हे सगळं मला अंदाज आहे। त्या हिशोबाने मला वाटलं हे फंड जे आहे ते जे काही फंड उपलब्ध आहे त्या उपलब्धी फंडामध्ये आम्ही जत नगर परिषदचे इन्कम सोर्सेस खूप वाढू शकतो आम्ही, एवढा फंड आम्हाला आलेला आहे। अच्छा, मला सांगा आता तुम्ही जे म्हणालात एक शब्द वापरलात की जत नगर परिषदेचं उत्पन्न वाढवून आपण जत नगर परिषद सक्षम करतो, इतर निधी न आणता सुद्धा ते आपल्या डोक्यातलं गणित आहे। मला सांगा हे कसं शक्य होऊ शकतं, सांगा उत्पन्न कसं वाढू शकतं जत नगर परिषदेचं? जत नगर परिषद उत्पन्न कसं वाढू शकते म्हणजे प्रत्येक वार्डात जर आम्ही महिलांसाठी पुरुषांसाठी वेगवेगळे योगा सेंटर खोलले, त्याला महिन्याला किमान 100-200 काय असेल ते फी ठरवलं तर काय होतंय, हे
जत शहराच्या आरोग्य दृष्टिकोनाला पण चांगला आहे आणि परत इकडं नगरपालिकेला आम्हाला उत्पन्न पण येतं. त्यामुळे त्या उत्पन्नावरनं आहे का नाही, त्या उत्पन्नावरनं हे राहिलेले गटरीचं कामं असू दे किंवा नळ पाण्याचे व्यवसाय असू दे, हे सगळं काय आहे ना उत्कृष्ट दर्जानं सगळं काम होते. फक्त आम्हाला अवलंबून राहायला लागत नाही की वरच्या लेवल नुसतं हा योगा सेंटर तेवढाच नाही. आता गल्ली बोळात बघा लहान मुलं क्रिकेट खेळत असतात, हे खेळत असतात, पण त्यामुळं गल्ली असल्यामुळे लोक असल्यामुळे रागवारागी होतात. तुमचं पोरांना म्हणा वगैरे काय खेळता येत नाही नीट. त्यामुळे काय टर्फ ग्राउंड, आता सिटी शहरात टर्फ ग्राउंड वगैरे असत नाही, 2-3 गुंठ्यात जागात बंदोबस्त चारी बाजूने जाळी वगैरे घालून काही चेंडू बाहेर न जाता असं केलं असतात. एका तासाला त्यांनी 500-700 रुपये असं चार्जेस करतात. उत्पन्न खूप मोठं आहे. पण आपण इथे जत शहरात कमी प्रमाणात म्हणजे 100-200 रुपये तासाला घेऊन म्हणजे वेगवेगळ्या टायमात एक 10 तास जर असली, थोडं 1 तासभर 3-4 तासभर मुलांसाठी, 3-4 तासभर ज्येष्ठ नागरिकांसाठी, एक 3-4 तासभर आमच्या व्यापारी इतर समाज राखीव ठेवून असं खेळला तर त्यांचं सगळी जत शहरांच्या लोकांचं बी जे पूर्वी जे खेळ काय आहे ते सगळं त्यांना परत येऊ शकते, आनंदानं राहू शकतात आणि इकडे त्यांचा आनंद बी झाला आणि इकडं आमचं जत शहराचं जत नगर परिषदला उत्पन्न पण झाला. आणि तसेच प्रत्येक वार्डामध्ये 2 टर्फ ग्राउंड, एक महिला आणि एक पुरुष असं मिळून 2 होतात. 11 वार्ड आहेत, 22 टर्फ ग्राउंड होतात. 22 टर्फ ग्राउंड मध्ये आता त्याला बघायला एका टर्फ ग्राउंडला एक माणूस लागतात. त्यामुळे किती झाले 22 कामं पण मिळाले लोकांना, कर्मचारी पण मिळाले. परत तसंच काय होतं, त्यात कर्मचारीमध्ये एकच ठेवायचं नाही, सर्व जाती धर्मांना सगळ्यांनी घेऊन शिफ्ट वाईज ठेवायचं. दोघं जर ठेवले तर 44 जर कर्मचारी मिळाले तिथं. तसंच योगा सेंटर पण 22 होतात, त्या 22 सेंटर 44 असं मिळून एक मिनिमम 100चा आकडा कर्मचारी एक्स्ट्रा मिळाले आम्हाला. तिथं इन्कम पण वाढतं आणि हे पण वाढतं. तसेच काय आपण आणि एक मेन मुद्दा म्हणजे अजून एक विकासाचा सोर्स म्हणजे आता पर्यटक स्थळी वगैरे जातात ते आपले नगर परिषदेची आपली गाडी वगैरे ठेवले, हे झालं किमान एक प्लॅनिंग ठेवून इथे संपूर्ण महाराष्ट्रात एक टुरिझमचं हे केला, ते पण उत्पन्न सोर्स. असं उत्पन्न सोर्स जर आमच्याकडनं यायला लागले, जर नगर परिषदला अर्थात तुम्हाला असं म्हणायचं आहे की जत मध्ये जे महत्वाचे जे ठिकाण आहेत, अर्थात जत बंकेश्वर मंदिर असू दे किंवा यल्लम्मा देवीचं मंदिर असू दे, अंबाबाईचं मंदिर असू दे, बनाळी सारखी वगैरे अशी ठिकाणं आहेत आपल्या जत शहरामध्ये. तर ही मोठी ठिकाणं आपल्या जत शहरामध्ये आहेत आणि त्यांना हा तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन इथं पर्यटन जर वाढलं तर हा सुद्धा एक चांगला उत्पन्नाचा भाग असू शकतो. अर्थात तुम्हाला असं म्हणायचं आहे की व्यापाराची संकुलाची संख्या वाढवून आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आकर्षक जे सिटीमध्ये आता आजकालचे जे सिटीमध्ये मोठमोठ्या सिटी महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे पद्धतीनं चालू आहे त्या अनुषंगानं जर तिथल्या योजना या ठिकाणी जर राबवण्याचा जर प्रयत्न केला तर जत नगर परिषदेचं उत्पन्न वाढेल आणि त्यांना तशा पद्धतीनं विकास सुद्धा झपाट्यानं होईल असं तुम्हाला म्हणायचं आहे का? होय 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 100%. माझं मेन उतरण्याचा हा राजकारण उतरण्याचा मुद्दाच हेच आहे की मला राजकीय करायचं नाही. मला जत शहराचं आता हे सगळं टर्फ ग्राउंड म्हणा, योगा सेंटर म्हणा, परत हे पर्यटक स्थळ आजूबाजूचे म्हणा, हे असं झाल्यामुळे काय होतंय, आता कसं पूर्वी गुजरात मॉडेलचं सगळं देशात हे झाला तसं आमचं जत शहराकडे असं झाला विकास, तर जत शहराचं नाव संपूर्ण भारत देशामध्ये येईल. मग ह्यामुळे काय होतंय, जत शहराचं नाव येतंय आणि हा जर विकास जर प्रत्येक पूर्ण भारत देशात जर गेला तर आमचा भारत देश पण विकसित होते, इन्कम वाढते, सगळं वाढतंय. आणि परत मेन उतरण्याचा मुद्दा म्हणजे राजकारणात की आता फंड प्रत्येक वेळी एक अमुक थोडाच असतात फंड, काय असं एवढं नसतात की पूर्ण एकदमच एका ह्याच्यातच विकास होत नाही. त्यामुळे काय नुसतं फंडच्या अवलंबून न राहता जत शहराला सुशिक्षित करून स्वाभिमानीने इन्कम नगर परिषदेला मिळून तसंच जनतेचा सेवा करून सेवा मिळेल आणि उत्पन्न पण वाढेल, ह्याप्रमाणे जर आपण केलं तर काम जत शहर नक्कीच सुधारतं. मला एक सांगा सर, आता मी थोडक्यातच तुम्हाला विचारतो, जतच्या नगर परिषदेच्या बाबतीत किंवा जत शहराच्या बाबतीत अशा कोणत्या समस्या वाटतात, मूलभूत समस्या की तुम्हाला ते प्रखरतेनं आपल्याला त्यामध्ये सुधारणा करावी वाटतं? अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आता घरपट्टी पाणीपट्टी वगैरे हे असतात. आता लोकांना वर्षाला घरपट्टी पाणीपट्टी भरावं लागतात, ते वसुली करावं लागतात. ते वसुली कसं की नागरिकांना खूप त्रास न होता
कसं करायचं म्हणजे मी मेन मुद्दा आणलेला आहे. आता ही नगरपट्टी पाणीपट्टी म्हणा, घरपट्टी म्हणा, वर्षाला अमुक असतात वेगवेगळ्या बांधकामाप्रमाणे. त्या हिशोबानं जर बघितला, आता कसं बँकेचे पतसंस्थेचे पिग्मी एजंट लावून कसं गोळा करतात, तसा आम्ही बी जर पिग्मी सारखे कर्मचारी हे करून जर गोळा केले महिन्याला, अमुक समजा एखादं जर ह्याच्यात 1000-1200 असेल तर ते फक्त महिन्याला 100 रुपये पडतात. ते आठवड्याला जरी एकदा आम्ही जरी त्यांच्याकडे गोळा केला 25 रुपये पडतात. ते म्हणजे ज्यांचं 1200 आहे तसं 800 पासून 50,000 पर्यंत पण आहे वर्षाला बांधकाम. त्या हिशोबाने केलं तर काय होतंय, आमचं पाणीपट्टी म्हणा, हे म्हणा, आणि नागरिकांना पण त्रास होत नाही. थोडं पैसे म्हणले अर्थात घरपट्टी पाणीपट्टी वसुली करण्याचा सुवर्ण मध्य पर्याय काढून लोकांसमोर ठेवलेला आहे. ह्याच्यानं काय होतं, लोकांना बी उत्साह येते, होय बाबा एकदम भरायचं होत नाही, वेळ मिळत नाही लोकांना, कामात भरायला येत नाही. आमचे लोक जर तिथे गेले तर त्यांनी देतात. त्यामुळे काय होते, इन्कम पण वाढते. जे वसुली वाढल्यामुळे काय होते, विकास लवकर होतोय. बरोबर. निश्चितच तुमच्या वेगवेगळ्या संकल्पना, अतिशय अत्याधुनिक अशा संकल्पना, आणि लोकांना अतिशय म्हणजे जागरूकता कशी मिळावी किंवा कशा पद्धतीने विकास झपाट्यानं होईल अशी संकल्पना ठेवून तुम्ही या नगर परिषद निवडणुकीमध्ये उतरलेला आहात. अर्थात तुम्हाला आता ह्या निवडणुकीमध्ये आज शेवटचा दिवस आहे, अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस तर पार पडलेला आहे. पुढच्या प्रवास चालू झालेला आहे तर निवडणुकीच्या कार्याचा, तो म्हणजे आता पडताळणी होईल. त्यानंतर ना चिन्ह मिळतील. चिन्ह मिळाल्यानंतर ऍक्च्युली तुम्हाला लोकांसमोर जावं लागणार. नगराध्यक्ष पदासाठी तुम्हाला तर सगळ्या अख्ख्या जत शहरामध्ये तुम्हाला सगळीकडे फिरावं लागणार. तर ह्याची यंत्रणा तुम्ही कशी लावलेली आहे, प्रचार कसा करणार आहे, कशा पद्धतीनं जाणार आहे, काय डोक्यामध्ये म्हणजे तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं बळ किंवा मित्रांचं सहकार्य किंवा तुम्हाला काय आतापर्यंत लाभलंय आणि कशा पद्धतीनं तुम्ही जाणार आहात? आता सध्या तर संख्याची भर कमी आहे माझ्यापाशी. अच्छा. पण हे जेव्हा मीडियामध्ये वगैरे जाते, हे करते, जे लोक पटते, आता मी प्रचारला जातो तेव्हा हे सगळ्या गोष्टी मी त्यांना बोलल्यावर त्या नागरिकांना 100% त्यांना विश्वास होऊन त्यांनी माझ्या पाठीशी येऊन प्रचार करतील, हे मला 100% खात्री आहे. निश्चितच आपली ताकद तोकडी जरी असली तरी तुम्ही विकासाचा अजेंडा मात्र इतका मोठा ठेवलेला आहे. निश्चित तुमच्या या कार्याला लोकशाही महाराष्ट्र न्यूज कडून खरोखर शुभेच्छा देतो. आपला राजकीय प्रवास अतिशय यशमय राहो. आता सध्या निवडणुकीचे वारं वाहू लागलेलं आहे, प्रचाराचं रणधुमाळी चालू आहे. अशा व्यस्त भूमिकेतून आपण लोकशाही महाराष्ट्र न्यूज करता आपला अमूल्य असा वेळ खर्ची घातला. थांबतो. जय हिंद. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.